सुरेशदादा पाटील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पर्व तिसरे या स्पर्धेचं आपण पाहतो. रोख रक्कम 2 लाख रुपये आणि 2 मालिकावीर त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. खूप मोठं भव्य दिव्य आयोजन अगदी अचानकच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. पाचला सुरुवात या ठिकाणी होती. पहिल्या इनिंगला सुरुवात स्ट्राइक एंडवरती रोहित कुडपाने हा खेळाडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला या बॉलला फील्ड करेल, उचलतील फेकतील तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल रोहित कुडपाने या बॅटरनं कंप्लीट केल्या. यश मोरे अगदी हा खेळाडू आपण पाहायला कमी वय, खूप सारा संघर्ष आणि तदनंतर सक्सेस या खेळाडूचा अगदी असा प्रवास राहिला. खूप चांगला खेळ त्याचा देखील पाहायला मिळाला. रोहित कुडपाने आधीची 2 वर्ष आपण पाहायला गेले तर हा खेळाडू नक्कीच तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहत होतो, परंतु ॲज अ ओपनर म्हणून त्याला संधी देण्यात आली. या वर्षीच्या अंगामध्ये खूप चांगली कामगिरी परफॉर्मन्स या खेळाडूनं दाखवला. शुभम मांडे यावरचा बॉल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फ्लोईंग स्लॉक स्वीपचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल चालला, आउटफील्ड आहे फास्ट, बॉल जाईल सीमा पार, आलाय चौकार. स्वागत आहे. SDB ट्रॉफी आपण बघणार आहोत. 13, 14, 15, 16 2 लाख रुपयांचं पारितोषिक घातलेली स्पर्धा आहे आणि रसायनीमध्ये पहिल्यांदाच 2 बाईक असणार आहेत या स्पर्धेमध्ये. हेच तर खरंच आकर्षण असतं. सिद्धू लंकेरे आणि SDB ट्रॉफीच्या ऑर्गनायझर यांच्या रिव्ह स्विच हिटचा फटका, उलटा सुलटा, बॉल चालला सीमा रेषा पार, आलाय निधी इंटरप्राइजेस चषकातील हा चौकार. धावा धावफलकावरती लागल्यात. यश मोरेचा आपण उल्लेख केला, अगदी कमी वय आहे, त्यासोबतच एक्सपिरियन्स त्याला खूप सारा आहे. असा खेळाडू सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. 2-3 पावले पुढे आला, स्टेप आउट झाला, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न शुभम मांडेनं ओळखलं, त्यानंतर बॉलची लाईन आणि लेन चेंज केली आणि थोडंसं बीट केला. यश मोरे या बॅटरला या बॉलवरती शांत ठेवला. तिसऱ्या बॉलवरती आपण पाहायला गेलं, चौथ्या बॉलवरती यश मोरेला 9 धावा धावफलकावरती आहेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच कराडे आणि त्यांच्या विरोधात अगेन्स्ट आपण पाहतोय तलेगाव. यावरचा बॉल पुन्हा एकदा कडेकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न फसलाय. यश मोरे या बॉलवरती बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शुभम मांडे खरं तर हा गोलंदाज हुशार गोलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे अगदी दिग्गज बॅटर समोर कशी गोलंदाजी करावी त्याने दाखवला या मॅच मध्ये ओव्हरमध्ये. यावरचा बॉल यश मोरेनं रिस्ट ऑफ द फ्लिक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, ठोकलाय यश मोरेनं या बॉलवरती षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम जाऊन पोहोचले कराडे 15 विदाउट लॉस. नक्कीच अजून एक खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटला इथे. सोनाई प्रतिष्ठान आयोजित अगदी प्रकाश ज्योतिले हे सामने सचिनदादा तांडेल, माजी सरपंच वासांबे, अध्यक्ष सोनाई प्रतिष्ठान, त्यांच्या माध्यमातून येत्या 7, 8, 9 मार्च 2026 रोजी खरं तर 1.5 लाखाची स्पर्धा खरं तर आपल्या भेटलेल्या अचानकचं भव्य मैदान असणार आहे. 24 संघांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. त्यामुळे कुणाला संपर्क अगदी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर समीर तांडेल, अनिल कुरंगले आणि स्वप्नील राऊत, मनीष तात्रे, ललित गायकर, अमीर मांडे खरं त्यांना संपर्क करा. अजून खूप मोठी स्पर्धा आपण या विभागामध्ये पाहतोय आणि नक्कीच परवापासून या स्पर्धेला सुरू होणार आहे. SDB ट्रॉफी त्याचे सर्व आपण पाहतोय. सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं एक स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात या ठिकाणी होईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला गोलंदाज अभि कडपे, ज्याने अगदी मागच्या मॅचमध्ये 3 विकेट अगदी मिळवल्या होत्या, 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मोमेंटम शिफ्ट करणारं षटक त्याचं राहिलं होतं. पण या मॅचमध्ये महत्त्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅचमध्ये परफॉर्मन्स कसा राहील अभि कडपेचा ते पाहिलं जाईल. चला सागरभाई, फटाके थोडेसे कॅमेरापासून दूर लावा, कारण कॅमेऱ्यावरती त्या फटाके उडतात, त्यामुळे विनंती असेल. याबतचा बॉल जोरदार फटका, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात.
रेफर केला पंचांनी आपण पाहायला गेला रनआउटसाठी हा रेफर असेल. 9 सेकंडवरती पहिल्या धावचा प्रयत्न होता. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. येस नॉट आउट. बॅटर सेफ आहे म्हणजे 2 धावा इथून कंप्लीट होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. 18 विदाउट लॉस. 18 धावा धावफलकावरती आहे. पार्टनरशिप बनली गेल्या. 5 मध्ये 14चं योगदान यश मोरेने दिला. इथून त्याने आक्रमणाला आता सुरुवात केली आहे. त्याला माहिती आहे शॉर्ट टर्म लिमिटेड ओव्हरचा क्रिकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आक्रमण हे जरूर करावं लागेल. यश मोरे तेच मैदानाच्या आतमध्ये करतो. यावेळेसचा बॉल उडवलाय. उंची किती आहे लांबी किती आहे पाहिजे तेवढी अगदी उंची आणि लांबी मिळाल्या परंतु अंपायर सिग्नल या बॉलवरती प्रेक्षक आहेत. या सीमारेषा पार बॉल चाललाय. 6 धावसंख्येसाठी आलेला यश मोरेच्या बॅटमधून षटकार. चोवीस 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहे. आक्रमकता हा अगदी आपण पाहिलं त्याचा नॅचरल गेम आहे आणि त्याच्यावरती तो खेळ करत असताना जेव्हा तुमचा अगदी नॅचरल गेम तुम्ही खेळत असताना तेव्हा धावा येत असतात आणि तेच कारण ठरलंय. कराड टीमसाठी अद्याप तरी आपण पाहायला गेलं धावा येत आहेत. 24 धावा. सर बॅटनं आणखीन एक जोरदार फटका. गॅप आहे. गॅपच्या अगदी मधोमध बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाने लॉंग एरिया चेस केला. थोडासा फंबल होता आणि बॉल शेवटच्या क्षणाला शेवटच्या मुवमेंट वरती थोडंसं डायव्हर्ट होऊन बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकारानंतरचा यश मोरे कराडीचा ब्रँड त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. नक्कीच जे आयोजक असतील त्यांना देखील विनंती आपण सीमारेषेच्या थोडेसे बाहेर थांबा. स्टेजच्या समोरचे जे आयोजक आहेत त्यांना देखील विनंती आहे थोडासा आपण थोडंच बाहेर थांबा. नक्कीच सहकार्य करा. आपलीच टुर्नामेंट आहे आणि सर्व टीम देखील सहकार्य करतात त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करा. परंतु इथून मोठी विकेट मैदानाच्या बाहेर अभि कडपे. खरं तर आधी आम्ही ठरत होता यश मोरे त्यानंतर कमबॅक कसं करावं हे करून दाखवलं अभि कडपेने. यश मोरेची मोठी विकेट त्याने प्राप्त केली आणि मोठा झटका दिला 28 वरती कराडे टीमला. निधी एंटरप्राइजेस 2026 आणि त्या निधीचं येथे आगमन झालेलं आहे. तिची छोटी रिद्धी त्यानंतर दोन्ही भाच्या सचिन दुर्गे यांच्या चौकार या बॉलवरती आला. श्रुतिका आणि या निवेदिता या चौघींचंही इथे आम्ही स्वागत करतोय. आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या माऊलींनी सांगितलंय कोळी कन्या पहिल्यांदा कन्येला प्राधान्य दिलेलं आहे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक
तयाचा हरिक वाटे देवा. आणि आज सचिनभाई दुर्गे बऱ्याच दिवसाचं त्यांचं 32 धावा स्वप्न होतं. धावफलकावरती आहेत. बऱ्याच दिवसाचं त्यांचं स्वप्न होतं आणि ही ट्रॉफी आपण इथे पाहतोय. जे निधी एंटरप्राइजेस नावानं त्यांनी ठेवलेली आहे, मुलीच्या नावानं ही ट्रॉफी सचिनभाई दुर्गे आणि जय हनुमान भोकरपाडा संघ आयोजित आपण इथे पाहतोय. आणि या चौघींचं इथे आम्ही या ट्रॉफीमध्ये स्वागत करतोय. या ठिकाणी आमचे सुरेशदादा पाटील साहेब, SDP ट्रॉफी 9961, त्यानंतर आमचे विनोद शेठ भोईर, महेशजी चौधरी, माजी सरपंच आमचे अविनाशदादा पाटील, त्यानंतर सदस्य वडगाव ग्रामपंचायतीचे नंदकुमार पाटील साहेब, या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत या ठिकाणी सर्व मान्यवरांचं करूया. स्वागत करूया सकाळ जणांचे आलेले सर्व मान्यवरांचे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 या अंकावरती, 32 धावफलकावरती आहेत. तर अगदी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, निधी एंटरप्राइजेस, सचिनभाई यांच्या सुकन्या, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आपण करूया. अगदी महागुरूंनी उल्लेख जरूर केला त्यांच्या नावाची स्पर्धा आणि त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती झालं. जग स्वागत. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. 1 विकेट गमावली. रोहित कुडपान आणि त्याच्यासोबत आदित्य मोरे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. शेवटचा ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्लॉग और स्पेशलिस्ट आपण पाहायला गेला, आर्यन मांडे दाखल झाला बॉलिंग ट्रॅकवरती. आर्यन कडपे दाखल झाला, माफ करा. आर्यन कडपे हा गोलंदाज. पहिलाच बॉल वाईट, पंचांचा वाईटचा इशारा आला, सिग्नल आला आणि टीमच्या टोटलमध्ये एक धाव ॲड केली जाईल. 33 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 33 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन खराब, थोडस दूर ठेवला बॅटर पासून आणि अगदी थोडस दिशा भरकटला गोलंदाज आर्यन कडपे. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल पाहायला मिळाला. टीमची टोटल पुन्हा एकदा 1 वाढेल. 34 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द बोर्ड. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. StarTennisCricket.in च्या माध्यमातून 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्यापर्यंत विकेट गमावलेत. निखिल सर, चांगली धावसंख्या आहे. अशा क्लायमेटमध्ये या धावा देखील अगदी मुबलक आहेत, कारण स्टार्ट चांगला मिळाला, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य हे खूप महत्त्वाचं बनतं आणि ते ठेवलं दोन्ही बॅटर्सनी. रोहित कुडपाने इथे मात्र स्ट्रगल करत असताना दिसतोय, परंतु हा वाईट बॉल थोडासा आणखीन दूर बॅटर पासून लाईन भरकटला. असं म्हणतात ना, दिशा खराब की दशा भरकटली जाते, दशा होत असते आणि तेच पाहायला मिळालं आर्यन कडपेच्या माध्यमातून. लगातार 3 वाईट. टीमची टोटल 35 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस नाही, यावेळेस चांगला लेंथ वरती बॉल डिलिव्हर झाला. खूप साऱ्या प्रयत्नानंतर अगदी आर्यन कडपेनं अगदी आपली दिशा, आपली लेंथ अगदी ओळखली आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ॲक्युरेसी खूप महत्त्वाची असते. साऊथ आफ्रिकेचे डेल स्टेन आपण पाहिलं असेल, एकाच टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी करणं त्यांचं विशेष स्ट्रेंथ राहिली, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बीट केला. आधी जरूर व्हाईट बॉल फेकले, थोडीशी दिशा भरकटला होता गोलंदाज आर्यन कडपे, परंतु तदनंतर केले कमबॅक. रोहित कुडपाने सारख्या मोठ्या बॅटर समोर अगदी स्तब्ध उभं ठेवलं रोहितला. अगदी 2 बॉलवरती आर्यन मांडेनं, आर्यन कडपेनं. परंतु यावेळेचा बॉल पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस इथून करावी लागेल रोहित कुडपानेला. स्ट्रगल करताना तो पाहायला मिळाला. आधी त्याला स्ट्राईक हवी होती आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल रोहित कुडपाने. हा दुसरा धक्का बसतोय स्वर्गवासी नंदू प्रतीक 11 कराडे टीमला. यश पाटील यांच्याकडून पारितोषिक आला. लगातार 3 षटकांसाठी 500, परंतु यावरचा बॉल पाठीमागे चालला. शॉट थर्ड बांधला, तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. टीमची टोटल आता 1 ने वाढेल. थोडंसं चेंजेस स्कोर कार्ड वरती. 36 धावा धावफलकावरती लागला. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आर्यन कडपे हा गोलंदाज कमालीची गोलंदाजी केली. आधी 3 बॉल लगातार वाईट पाहिले, त्यानंतर रोहित स्ट्रगल करताना पाहिलं. अगदी खूप चांगली बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फिरून मारण्याचा प्रयत्न, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने शॉट खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 37 धावा धावफलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत.
लगातार 2 षटकार आले तर आदित्य मोरेसाठी यश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गरज आहे षटकारांची. कोलात होता, खोदून काढल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे, एलिमिनेशन कमी आणि त्याचाच फटका आदित्य मोरेला बसेल. पारितोषिक लगावलं आणि ती विकेट मैदानाच्या बाहेर. आदित्य मोरे हा तिसरा झटका बसलाय कराडे टीमला. आणि प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गवासी नंदू प्रतीक 11 कराडे टीम जाऊन पोहोचली आहे ती 37 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता सेकंड इनिंग मध्ये 18 बॉल्स आणि 38 धावसंख्येचं टार्गेट असेल ते तलेगाव टीमच्या समोर. अविनाशजी गाताडे खरं तर जिल्हा परिषदेचे ज्यांच्या सौभाग्यवती अनन्या अविनाश गाताडे, डॉक्टर अविनाश गाताडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांचंही स्वागत आहे या निधी एंटरप्राइजेसच्या ट्रॉफीमध्ये. 2026मध्ये अविनाश गाताडे ज्यांच्या सौभाग्यवती आत्ताच जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत अनन्या अविनाश गाताडे आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. सुरेश दादा पाटील आपण ज्यांची SDP ट्रॉफी बघणार आहोत. 13, 14, 15, 16 अचानकच्या मैदानावर प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय 1 लाख, 50,000, 35, 35, 35 2 बाईक आहेत 2 ग्रुपमध्ये. त्यानंतर 3 सायकल या ठिकाणी आहेत, स्पोर्ट्स सायकल. अविनाशजी गाताडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं वेलकम करूया. स्वागत डॉक्टर अविनाश गाताडे ज्यांच्या सौभाग्यवती आत्ताच जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत अनन्या अविनाश गाताडे आणि त्यांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. सुरेशदादा पाटील, त्यानंतर आमचे विनोद शेठ भोईर, अविनाशदादा पाटील त्यांना शुभेच्छा देत आहेत. SDP ट्रॉफी संपली की 7, 8, 9ला सोनाई प्रतिष्ठान चषक आपण पाहणार आहोत. माजी सरपंच सोनाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सचिनदादा तांडेल यांची सोनाई प्रतिष्ठानची टुर्नामेंट 7, 8, 9 मार्चला आपण बघणार आहोत. 1.5 लाख प्रथम पारितोषिक, 1,50,000, 75,000, 50,000 मालिकावीरसाठी बाईक आणि 3 सायकल आहेत बॅट्समन, बॉलर आणि फिल्डरसाठी. मी विनंती करणार आहे सचिनभाई दुर्गे यांना की त्यांनी सुरेशदादा पाटील साहेबांचं इथे स्वागत या स्पर्धेमध्ये करायचं आहे. निधी एंटरप्राइजेस यांच्या स्पर्धेमध्ये सुरेशदादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. मी सचिनभाई दुर्गे यांना विनंती करतो की त्यांनी सुरेशदादा पाटील साहेबांचं स्वागत या निधी एंटरप्राइजेस 2026 या ट्रॉफीमध्ये करावं. SDP ट्रॉफीचे सर्वेसर्वा सुरेशदादा पाटील साहेब, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा सरचिटणीस आणि एक आगळं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान इथे आमचे सचिन भाई दुर्गे या ट्रॉफीमध्ये करतायत. मॅच आपण पाहतोय, शेवटची मॅच आहे कराडे आणि त्यांच्या विरोधात तळेगाव. या अगोदर आपण बघितलं कांड्रोली संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. SDP ट्रॉफी आवाज आहे मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, असे आमचे सुरेशदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्यानंतर आमचे माजी सरपंच अविनाशदादा पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. माजी सरपंच वडगाव ग्रामपंचायतीचे अविनाशदादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. आताच आपण पाहतो या ठिकाणी आमचे अविनाशजी गाताडे साहेब, अविनाशदादा पाटील यांचं स्वागत. त्यानंतर मी नंदकुमार पाटील यांना विनंती करेन, वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत नंदकुमार पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. कित्येक मान्यवर आज सकाळपासून डे नाईटमध्ये 400च्या वर पाहुणे मालतोडे येऊन गेलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. कारण सचिन दुर्गे म्हटलं की एक प्रेमळ स्वभाव, सगळ्यांशीच प्रेमाने आदराने वागणारे नंदकुमार पाटील यांचं स्वागत इथे सचिनभाई दुर्गे करतायत. त्यानंतर आत्ताच आलेले आमचे डॉक्टर अविनाशजी, आवाज करणं बघा दादा, डीजे आवाज बा, आवाज. हॅलो 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 हॅलो. डॉक्टर अविनाशजी गाताडे ज्यांच्या सौभाग्यवती अनन्या अविनाशजी गाताडे आत्ताच जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. अविनाशजी गाताडे यांचा सन्मान. अविनाशजी गाताडे यांचा सन्मान. त्यानंतर आमचे आदित्य गाताडे यांना विनंती आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
आदित्य गाताडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. उद्योजक शेवटच्या 3 ओव्हर आता राहिलेले आहेत. दुसरं सत्र या ठिकाणी आमचे रसायनी पोलीस स्टेशनचे पदाधिकारी त्यांचाही सन्मान. शेवटची मॅच आहे डे नाईटची. मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये तळेगाव आणि एका बाजूला कराडे. जिंकण्यासाठी गरज आहे कराडे संघाच्या विरुद्ध. 38 धावांची गरज आहे. जाऊया मॅचमध्ये. गणेशजी जाधव NMCचे आमचे कर्मचारी आणि त्यांना विनंती त्यांचं स्वागत येथे करण्यात येईल. गणेशजी आपलंही स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या सत्राला सुरुवात झाली आहे. पाटला करायचा 38 धावसंख्येचा गावदेवी तळेगाव संघाला त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय नंदू आणि प्रतीक इलवन कराडे या दोन टीम दरम्यान मात्र बॅटल. मैदानाच्या आतमध्ये आपण रोहन रोहित दोन भावांची जोडी पाहतो आहे आणि पहिल्या ओव्हरसाठी यश मोरे बॉलिंग ट्रॅकवर आले आहेत. यावरचा बॉल टॉप एज घेतली आहे. विकेट किपरच्या मागे कॅच कॅरी केली जाईल आणि बॅटरला सांगितलंय येथून मात्र तुमचा खेळ आता संपलाय. पहिला धक्का दिला यश मोरे यांनी आणि इथून मात्र आनंदाचं वातावरण फिल्डिंग युनिटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला धक्का फलंदाज बाद. थँक्यू डीचे. परंतु फारच इथे 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा महत्त्वाची निर्णायक मॅच आहे. दोन्ही टीमला खरं तर खूप सारे एफर्ट्स या ठिकाणी लावावे लागतील. यश मोरे पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली. याबतचा बॉल अलग द कार्पेट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल झपाट्यानं कंप्लीट केल्या वेगानं. अगदी पहिली धाव नाही या ठिकाणी रोखलं गेलं. माफ करा आणि डॉट बॉल या ठिकाणी आलाय. टीमची धावसंख्या मात्र 4 चेंडूंचा खेळ आता संपला आणि 4 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला जमा होताना पाहायला मिळतील. 38चा पाठलाग करायचा. यावरचा बॉल खोलवर टप्प्याचा बॅटची कडा घेतली आहे. नशिबाची साथ मात्र इथून मिळताना पाहायला मिळाली नाही. नसीब खराब तर काय करणार या ठिकाणी आणि त्याच्यामुळे फलंदाज मात्र बाल यावेळेस बचावले गेले आहेत. सन्माननीय जगदीश भाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मी जगदीश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. खानावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण यावं. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज अभिजित कडपे यांना मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला गेलाय. दुसरा धक्का दिला जाईल. फलंदाज मात्र इथून होतोय बाद. लॉर्ड सेरेमनी करते या स्पर्धेचा झाला. अगदी नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले. 3च मॅचचे काउंट्स अगदी सिरीजसाठी या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. ही सूचना सर्व टीमसाठी आहे. टीमची टोटल 4 वरती 2 विकेट गमावल्यात. विनायक आणि त्यांच्या संभाव्यत आपण पाहतो रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आधी फलंदाज बाद झाले रोहन कडपे आणि अभिजित कडपे. कडपे मात्र शून्यावरती परतला. आपलं इथून थोडंसं स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय गावदेवी तलेगाव या टीमला कराचा 38 धावसंख्येचा पाठलाग. परंतु इथून थोडंसं कठीण आहे. 4 वरती 2 महत्त्वाच्या विकेट खरं तर गमावल्यात त्या गावदेवी तलेगाव या टीमनं. 12 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 34 धावसंख्येची आता गरज आहे. 12 मध्ये 34. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम उकरे हा गोलंदाज दाखल झाला.
यावेळेसचा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, टिपला झेल आणि संपवला आणखीन एक बॅटरचा खेळ. मोठा धक्का, आणखीन एक बसतोय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी तलेगाव या टीमला. यश. रोहित यावेळेस होतोय बाद. यश रोहित पाटील रोहित सुरेशदादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. कित्येक टुर्नामेंटमध्ये रोहित पाटील यांना आपण पाहत असतो, सपोर्ट करत असतात खेळाडूंना, टीमना. ते आमचे आणि सिद्धी 11 कैरे संघाला ट्रॉफ्या वगैरे भरपूर स्पॉन्सर करत असतात. ते रोहितजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. चार धावा मात्र यावेळेस स्कोर कार्ड वरती जमा केल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण शुभम यांना पाहतोय. 3 फलंदाज सत्तापर्यंत बाद झाले गेल्यात. कमबॅक करावं लागेल गावदेवी तळेगाव टीमला. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची मात्र इथून आता वेळ आली आहे. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल आक्रमण हवेमध्ये. The ball is into the air. Fielder down the ball, making no mistake, taking another successful catch. The batter has to depart. जाएंगे वापस. इथून मात्र आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या तळेगाव टीमला. खरं तर या विकेटसाठी शेखरजी कोंडे यांच्या माध्यमातून शुभम उकरेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅट्रिक या ठिकाणी संपादन केली तर 1000 रुपये शेखर कोंडे यांच्या माध्यमातून 2 विकेट आल्यात. मानस विकेट हे सत्र राहिलंय. विकेटचं सत्र निरंतर मिळालं. ब्रेक थ्रू करत धावसंख्येला बसणारा ब्रेक, हे सर्व चित्र आपण लिमिटेड ओव्हर्समध्ये पाहत असतो आणि तेच चित्र पाहायला मिळालं. असं वाटलं आता देखील की 38 धावा सहजरित्या चेस केल्या जातील, पण गोलंदाजी खूप चांगली झाली कराडे टीमची. खरं तर नक्कीच न्यू बॅटर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. आर्यन कडपे कदाचित अगदी जर भावेश पाटील असताना भाव्या नावाने त्याला संबोधलं जातं. सध्याच्या घडीला इंजरी त्याला अगदी झाली आहे, परंतु तो अगदी खेळापासून दूर आहे. परंतु भाव्याची कमी नक्कीच भासणार नाही, कारण विनायक कडपे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. तो कोणत्याही क्षणाला मॅचला युटर्न देण्याचं सामर्थ्य ठेवत असतो. त्यामुळे इथून अगदी थोडीशी संघर्षमय परिस्थिती आहे. 4 मध्ये 4 विकेट गमावल्यात. पहिली मॅच आपण अगदी अगदी आपण पाहिले असेल भारताची, त्याच्यामध्ये सुरुवातीला बॅटिंग करत असताना धक्के बसले. सूर्यकुमार यादवची अगदी चांगली इनिंग पाहायला मिळाली आणि चांगला टोटलपर्यंत भारत पोहोचला होता. त्यानंतर अगदी सामना 29 धावसंख्येने तो अगदी भारताने जिंकला होता. परंतु इथून थोडासा खडतर प्रवास आहे, परंतु खडतर प्रवासातून जो मार्ग काढतो ना, तो नक्कीच याच्या शिखरावरती जाऊन पोहोचत असतो आणि तेच काम करायचं आहे गावदेवी तलेगाव या टीमला कराडे टीमच्या समोर. सन्माननीय योगेशजी राणे साहेब आणि अजयजी लहाने साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी असेल. गोलंदाज तयार झालेत. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेतली, आउटसाइड एज, थर्ड मानचा एरिया. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र त्यावेळेस केलं जात आहे. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल. यश मालकर सरांनी उल्लेख केला होता की विकेट तुम्हाला मात्र मिळवायचे असतात धावांना डिफेंड करत असताना, पण धावा चेस करताना यश मालकर सर पार्टनरशिप बिल्डअप करणं फार महत्त्वाचं आहे. अजूनही एकही पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली नाही आहे आणि तेच सगळ्यात मोठं कारण आहे की ही जी अवस्था आहे ती मात्र आता फार बिकट झालेली आहे गावदेवी तळेगाव टीमसाठी. यावाचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्शन होत आहे. ऑन साईडला घरंगळत चाललाय प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी पण केल्यात. बॉल अडवलाय, फेकलाय, सिंगल धाव मिळते. एक्का दुक्का, दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दुरुस्त करवायगा. आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला मात्र इथून सिंगल डबल सोडून चौकार षटकारांवरती मात्र भर द्यावा लागेल. आयुष्यामध्ये जर मार्ग मिळत नसेल तर स्वतःच्या कर्तृत्वाने तो मार्ग निर्माण करावा लागतो. जसा सचिन भाई दुर्गे साहेबांनी मार्ग निर्माण केला आपल्या राजकीय वाटचालीसाठी, सामाजिक वाटचालीसाठी आणि या स्पर्धेसाठी, तसा मार्ग तुम्हाला मैदानात बनवावा लागेल. यावेळेचा चेंडू लेव केलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप होता, सोडला गेलाय. पंच मात्र आमच्या दिशेने 2 हात समांतर करताना पाहायला मिळतात. अवांतर चेंडू आले. बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये धावा ॲड ऑन होतील. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला 7 धावा. जब होगा 13 मेरा 7 तो बनेगी बात. बऱ्याचदा मी सांगितलेलं आणि त्या 7 धावा बनल्या गेल्यात. यावेळेस आणखीन एक प्रहार, मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, पकडलाय झेल आणि संपवलाय आणखीन एक फलंदाजाचा खेळ.
धक्का क्रमांक इथून मात्र दिला जाणार आहे 5वा बॅटिंग टीम तळेगाव संघाला. स्पर्धा आपण मानस सन्मानाची पाहतोय, परंतु सचिन भाई दुर्गे साहेबांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. खरं तर आता घड्याचा काटा जर आपण पाहिला, जवळजवळ 12:20 झालेली आहेत, तरी पण अजून तीच एनर्जी त्यांनी मेंटेन केलेली आहे. सकाळी मला वाटते 9-10 वाजल्यापासून जी एनर्जी होती, अगदी रात्रीचे 12 वाजून गेल्यानंतर पण तीच एनर्जी, तोच तेज त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो आहे. आणि खरं तर बरीचशी राजकीय मंडळी असतात जी स्वतःचं नाव स्पर्धेला देतात, स्वतः बसतात, इतरांकडून कामं करून घेतात, पण सचिन भाई दुर्गे साहेब तसे नाही आहेत. श्रमिक योगदान असेल, आर्थिक योगदान असेल आणि सगळ्या गोष्टी असतील, याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर मात्र स्पर्धा यशस्वी केली, ते सर्व सचिन भाई दुर्गे साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहतो आहे. आणि त्यांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. आणि का करू नये? खरं तर करोगे अच्छा काम तो होगा बडा नाम, बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे. आणि आज त्यांचं कार्य दमदार आहे, म्हणून लोक त्यांना प्रेम देत असतात. आणि त्याच्यामुळे खरं तर एवढे सगळे पाहुणे आज आपण व्यासपीठावरती पाहिले. जवळजवळ 12:20 झालेले असताना पण इकडे सुरेश दादा पाटील, इकडे आमचे विनोद शेठ भोईर असतील, अविनाश पाटील साहेब असतील, इकडे आमचे अविनाश गाताडे, नंदकुमार पाटील, सगळी मंडळी जवळजवळ 12:30 वाजताना देखील सचिन भाईंच्या प्रेमाखातीर आलेली आहेत. यातून समजतं की माणूस किती मोठा आहे, कर्तृत्व किती मोठं आहे आणि समाजाशी जपलेलं नातं किती मोठं आहे. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आपण या ठिकाणी करूया. 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 31 करायचे आहेत. आजची आपण जरूर पहिली मॅच पाहिली असेल साऊथ आफ्रिका आणि त्यांच्या अगेन्स्ट अफगाणिस्तान. 2 सुपर ओव्हर आपण पाहिल्या. शेवटच्या सुपर ओव्हरमध्ये अगदी जर आपण पाहायला गेला 24ची गरज होती. अगदी 3 षटकार गुरुबाजने ठोकले होते, परंतु 2 मध्ये 6ची गरज असताना तो अगदी निकेश मालुसरे यांच्याकडून आदित्यसाठी विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आला. निकेश दादा मालुसरे एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु इथे अगदी या बॉलवरती आली आहे, अगदी डॉट बॉल आला आहे. मॅच थोडीशी दुरावली गेली. शेवटचे 5 बॉल आता इथून बाकी आहेत आणि 31 धावसंख्येची गरज आहे. आपण उल्लेख केला अगदी सचिन भाई दुर्गे यांचा. चांगलं नेतृत्व आणि कर्तृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतःच्या कार्यातून निर्माण करावं लागत असतं आणि ते केलंय आमच्या सचिन भाई दुर्गे यांनी. आणि त्यांच्या नावाची खरं तर निधी एंटरप्राइजेस नावाची स्पर्धा आपण नक्कीच पाहतो. षटकार आलाय आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 13 वरती. शेवटचे बॉल बाकी आहेत 4 आणि इथून करायचा 25 धावसंख्येचा पाठलाग. 4 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी मात्र 25 धावेची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये चमत्कार केला जाईल का, जेव्हा खरं तर गोष्टी तुमच्या बाजूने नसतात आणि त्या गोष्टी जर तुम्हाला यशस्वी करायच्या असतील तर आयुष्यामध्ये 99% लॉजिक असतं, पण 1% मॅजिक असतं. आणि जेव्हा 1% मॅजिक चालतं तेव्हा 99% लॉजिक पण फेल होतं. पण मैदानाच्या आतमध्ये आता ते मॅजिक चालेल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. येणारे आता 4 बॉल आणि विजयासाठी मात्र 25 धावेची गरज आहे. ISPL सारखी स्पर्धा पाहिली तिथे एका चेंडूवरती 9-9 धावा मिळत होत्या, पण इकडे टेनिस बॉल क्रिकेट आपल्या विभागातलं म्हटलं, परिसरातलं म्हटलं की इकडे एका बॉलवरती 6च मिळू शकतात. त्यामुळे आता 4 मध्ये 25 करायचे आहेत. यावरचा बॉल ऑन साईडला घरंगळत चालला, एक धाव घेतली नाहीये आणि याच्याच बरोबरीने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वर्गीय नंदू अँड प्रतीक 11 कराडे संघ. नक्कीच आर्यन महाबदे आणि आदित्य महाबदे यांच्या माध्यमातून टीम जर कराडे विजयी झाली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. शेखरजी कोंडे यांच्या माध्यमातून जर टीम विजयी झाली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. अगदी हे प्रेम आहे पाटीरॅकांच्या आणि आपण पाहतोय अगदी खूप चांगला परफॉर्मन्स या टीमचा. बलाढ्य तलेगाव टीम समोर पंपायर फिंगर गोज ऑन. LBWच्या स्वरूपात आणखीन एक मोठा धक्का बसलाय गावदेवी तलेगाव टीमला. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 2 आणि इथून करायचं आहे 25 धावसंख्येचा पाठलाग. औपचारिक त्या मॅच मध्ये बाकी आहे मानस, परंतु या स्पर्धेचा उल्लेख आपण जरूर करूया. सचिन भाई दुर्गे यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. देवदासजी पाटील माजी सभापती यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष स्वागत. आणि गजानन शेठ पाटील यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. सचिन भाई दुर्गे तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट करतात, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. खूप सारी मेहनत या अगदी या व्यक्तीची राहिली आहे, कारण आपण पाहिलं जयहनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या सोबतीनं सचिन भाईंचं हे आयोजन आपण पाहतोय तितकंच मोलाचं राहिलं आहे. आयोजन करणं खरं तर खूप मोठी गोष्ट आहे.
आणि रसायन विभागातील आणखीन एक मोठी स्पर्धा, प्रथमच 2 लाख रुपये आणि त्यासोबतच 2 बाईक असणारी स्पर्धा STP ट्रॉफी आपल्या लवकरच भेटीला येत आहे. या बॉलवरती आला आहे मानस चौकार, सामना थोडासा दुरावला. हे फटके जर आधी आले असते तर कदाचित मॅचचं चित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु शेवटचा आता एक बॉल बाकी आहे आणि 21 धावसंख्येची आता गरज आहे. एक चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आता या धावा तर अशक्य आहेत, परंतु घरदार यश मालकर सर आज ऐवा कॅचसाठी बायसायकल पण होती. सायकल तुम्हाला मिळाली असती जर ऐवा कॅच तुम्ही घेतली असते. अजून पण संधी आहे, पण इकडे चेंडू मात्र निर्धाव गेला आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ बनला आहे. तो स्वर्गीय नंदू अँड प्रतीक 11 कराडे संघ क्वालिफाय झालेत इनटू द सुपर 4 सेमीफायनल मध्ये. त्यांना आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि अतिथी Man of the मानवांचा match. खूप खूप आभार. मॅन ऑफ द मॅच मान होतो मॅच या मी, मॅचचा सुरेशदादा पाटील आणि आमचे अविनाशजी गाताडे यांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी दोन्ही मान्यवरांना. सुरेशदादा पाटील आणि अविनाशजी गाताडे यांना विनंती करेन. यश मोरे मॅन ऑफ द मॅच, यश मोरे लवकर या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. हा यश मोरे